प्रसारित करत आहोत आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात आलेल्या सत्यानुभवांवर आधारित सुधीर कुलकर्णी लिखित कृष्णधवल या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. आज ऐकूया या अभिवाचनाचा भाग 4. ती ईश्वरीय शक्ती विश्वातील अणुरेणूलाच नव्हे तर पोकळीला देखील तिच्या विवेक्षित आराखड्यानुसार चैतन्याच्या प्रक्रियेखाली ठेवीत असते. मानवाला कार्य हाती दिलेलं आहे. बुद्धी जरी ईश्वर निर्मित असली तरी तिची गाठ अहमने बांधलेली आहे. त्या अहमच्या पकडीवर कर्म घडत असतं आणि कर्मफल अनुभवास येत असतात. ईश्वरीय सत्यफुलाच्या गूढ पाकळ्या हलकेच उमलू लागल्या. त्याचं असंच झालं. माझ्यातल्या अहमने झोका घेतला तो घसरतीला. पहिला गुलाम झालो तो सिगरेटचा. किती व्यसनी व्हावं. रात्री अपरात्री जाग आल्यानंतर तल्लफ यायची. सिगरेट घरात शिल्लक असेल तर ठीक, पण संपली असेल तर घराच्या कोपऱ्यात थोटकं धुंडून ती पेटवून प्यायची. ही केविलवाणी अवस्था. कधीतरी वैषम्य वाटायचं. सोडण्यासाठी नाना उपाय. उजव्या सोंडेच्या गणपतीसमोर उभं राहून शपथ घेणं, गाईच्या शेपटीला स्पर्श करून शपथ घेणं, गोजीरवाण्या मुलीच्या विदुलाच्या मस्तकावर हात ठेवून शपथ घेणं, आईला शपथ घालायला लावणं, असे अनेक प्रकार केले, पण उपयोग शून्य. पण अंतरीच्या खोल कुठेतरी उमाळा लागलेला होता. जसा विहिरीच्या कातळाला कुठेतरी तो लागलेला असतो. सिगरेट सोडायचीच आणि तो दिवस रांगत्या पावलांनी आला. निमित्त झालं छाप्याचं. सातारा जिल्ह्यातील मायणी गावी आमचा मुक्काम पडला. बरोबर कार्यालयीन सहकारी आणि CID इन्स्पेक्टर DD मिश्रा. परिचय बदलून एका घरी यात्रेकरी म्हणून राहिलो. ज्याला पकडायचं होतं तो येण्याची वाट पाहत दबा धरून बसलो होतो. 2 दिवस असेच गेले. तो आलाच नाही. रिकामा वेळ, वाट पाहणं एवढंच काम. मग मिश्रांनी चर्चा सुरू केली. सुरुवातीला राजकारण, नंतर वाङ्मय, नंतर करमणूक क्षेत्र, मग मात्र अध्यात्म. प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण बोलत होते आणि सरते शेवटीचा संवाद आठवतोय. त्यांनी मला विचारलं, साहेब तुमचा महाराजांवर विश्वास आहे का? नाही, अजिबात नाही, मी म्हणालो. का नाही? मिश्रा साहेब म्हटले, कारण ते भोंदू असतात. पण एका महाराजांबद्दल तसं म्हणता येणार नाही. मी म्हटलं, कोण ते? अक्कलकोटचे परम सद्गुरू श्री गजानन महाराज. मिश्रांनी हात जोडून सांगितलं. म्हणजे ते बाबूराव पारख्यांचे मेहुणे आहेत. हो, पण तुम्हाला कसं माहीत? आश्चर्यानं मिश्राजींनी विचारलं. अहो, बाबूराव पारखे म्हणजे आमच्या आईचे आत्ते काका. तिच्या तोंडून ऐकलंय मी. म्हणजे पारखे साहेब तुमचे आजोबा लागतात? हो, पण मी अजून पाहिलं नाही त्यांना. पण त्यांच्या महाराजांबाबत ऐकलंय. हो का? होय, पारखे साहेब एकदम गरिबीत होते, पण महाराजांनी त्यांना एकदम श्रीमंत केलं. म्हणजे मी जे ऐकलं ते सांगतोय. होय, पण गरीब श्रीमंत एवढंच बघू नका. एकदा दर्शन घ्या आणि मग बघा. मिश्रांनी मला आत्मविश्वासानं आणि श्रद्धेच्या स्वरात सांगितलं आणि मलाही ते पटलं. दुसऱ्याच दिवशी मायणीहून पुण्याला यावं लागलं. छापा दोघांनी मिळून टाकला. यशस्वी झाला. आणि त्यावेळी मला मिश्रा म्हणाले, बघा साहेब, योगायोग कसा आहे तो. कालच आपण गजानन महाराजांबद्दल बोललो आणि आज ते पुण्यात आले आहेत. उद्या सकाळी या माझ्याकडे, मग मी घेऊन जातो तुम्हाला त्यांच्या दर्शनाला. कुठं जावं लागेल? पारखे साहेबांच्या बंगल्यावर. ठरलं. दुसरा दिवस उजाडला. 19 जुलै 1976. सकाळी 7 वाजता हडपसरहून निघून मिश्रांच्या घरी पोहोचलो. ते पोलीस परेड ग्राउंडच्या शेजारी पोलीस क्वार्टर्समध्ये राहत होते. पण मी जाण्या अगोदरच ते निघून गेले होते. मी मनात म्हणालो, ठीक आहे, मी एकटाच जातो. हार, पेढे, फुलं, नारळ काहीही न घेता जातो. ते जर खरंच महाराज असतील तर त्यांना कशाला हवंय हे? आणि बघूया, ते जर खरंच महाराज असतील तर माझी सिगरेट सोडून दाखवतील. आणि मी विद्याविलास बंगल्यावर गेलो. मोटरसायकल गेट बाहेर फुटपाथला चिकटवून लावली. हेल्मेट हातात धरून गेटमधून आत गेलो. प्रशस्त अंगण, स्वच्छ, एका बाजूला जोपासलेली हिरवळ आणि समोर प्रशस्त बंगला. मी वरांड्यात गेलो. तिथं कोणीच नव्हतं. आता काय करायचं? कुणाला विचारायचं की महाराज कुठे आहेत?
संभ्रम आणि त्याहीपेक्षा तिथे झिरपत असलेली सुखद शांतता संभ्रमात भर टाकीत होती. मी तसाच वरांड्याच्या उंबऱ्यात उभा राहिलो. बराच वेळ उभा राहिलो. कसलीच चाहूल नाही. मंद सुगंध, चांगल्या उदबत्तीचा सुवास दरवळत भरून राहिला होता. मी तसाच अवघडत उभा होतो आणि तेवढ्यात आतून एक गृहस्थ आले. सुदृढ शरीरयष्टी, लुंगी गुडघ्यापर्यंत उलटी करून कमरेला खोवलेली, उपवस्त्र नव्हतंच. माझ्याकडे येऊन ते गुजराती मराठीमध्ये म्हणाले, तुम्हाला महाराजांचे दर्शन घेवायचे काय? हां होय, मी म्हणालो. मग ते हेल्मेट ठेवा इथंच आणि आत जावा, पण लांबूनच घेवायचं दर्शन, त्यांनी बजावलं. मी हेल्मेट तिथं असलेल्या बाकड्यावर ठेवलं आणि आत पाऊल टाकू लागलो. खूप मोठा पॅसेज, स्वच्छ फरशा, प्रसन्न शांतता. जसजशी मी महाराजांच्या दालनाकडे पाऊल टाकू लागलो तसतशी माझ्या हृदयावर दडपणाची जाणीव होऊ लागली. असं कधीच झालं नव्हतं यापूर्वी. आणि तसंच पाऊल टाकीत पुढे गेलो आणि उजव्या हाताला असलेल्या दालनात दृष्टी टाकली मात्र हा 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 हा, नाही, वर्णन करणं शक्यच नाही. जी काही जाणीव आहे ती अंशतः धुक्यासारखी, डोंगर माथा झाकून टाकणारं धुकं. मी पाहिलं, एक दिव्य पुरुष प्रसन्न मुद्रेनं माझ्याकडे पाहतोय. शुभ्र वस्त्र, कमरेला पंचा आणि उपवस्त्रही पंचा डाव्या खांद्याला झाकलेला, उजवा हस्त आशीर्वादाचा, भुरळ घालणारा, विलोभनीय, डावा हस्त काहीतरी हाती धरलेला आहे असा. आणि ते तेज पूर्ण आकृतीच तेजोमय, शुभ्र प्रकाश आणि मंद स्मित, नजरेनं निरखून पाहणं, प्रेमळ स्त्रोताचा धबधबा. आणि त्यांनी त्या नजरेत मला खोल नेलं, खूप आत. आणि अरे, आपली भेट झालीये, स्पष्ट जाणीव उमटली. आनंदाचा महापूर. आपोआप हसू यायला लागलं आणि त्या क्षणी डोळे लागले अश्रूंनी वाहायला. दोन्ही अनुभूती तीव्र होत गेल्या. शरीरावर ताबाच राहिला नाही. गदगदून मी हसू लागलो आणि भरभरून रडूही लागलो. आपोआप साष्टांग दंडवत. आणि त्या क्षणी गंभीर पण मधाळ गोड शब्द कानी पडले. आनंद है, आनंद है, आनंद है, आनंद है. मी कसाबसा उठून उभा राहिलो. अंगात शक्ती आली होती की त्राण उरले नव्हते. केवळ हात जोडून कंपायमान शरीरानं मी उभा होतो. पुन्हा नजरेत भरून घेत होतो. आणि तेवढ्यात प्रसन्न मुद्रेनं आशीर्वाद देत असतानाच लक्षात आलं की ते मूक शब्दांनी म्हणतायत, पुन्हा या हं. मी तसाच त्यांच्याकडे पाहत दालनाच्या बाहेर उलट पावली आलो. बाहेर पडायचं होतं. शरीर अजूनही थरथरत होतं. एवढ्यात मागचेच ते सद्गृहस्थ माझ्या उजव्या हातानं चालू लागले आणि मला त्यांनी विचारलं, हे तुमचं पहिलंच दर्शन आहे का? हो. मग आश्चर्य आहे. पहिल्याच दर्शनाला बोलून आशीर्वाद? मी काही बोलू शकत नव्हतो. रस्त्यावर आलो. हसणं रडणं हे चालूच होतं. थोडा भानावर आलो. भान हरपून वेगळ्या विश्वातून फिरून उतरलो. ह्या जीवन नौकेमध्ये पुढचं जीवन जगण्यासाठी धवल शक्तीनं किमया केली होती. श्रींच्या या जन्मी झालेल्या लौकिक अर्थाच्या अलौकिक दर्शनानंतर महत्वाचा अनुभव आला. तो म्हणजे सिगरेटचा गुलाम बनलेल्या मला सिगरेटला स्पर्श सुद्धा करावासा वाटेना. तिचा सुरुवातीचा विरह तासांचा, नंतर दिवसांचा, नंतर महिन्यांचा आणि नंतर वर्षांचा. या जन्मातच नव्हे तर पुढच्या कोणत्याही जन्मात ती माझ्या आयुष्यात येणार नाही. केवढीही किमया. ध्यानीमनी नसताना 4च महिन्यात मला असिस्टंट कमिशनर म्हणून प्रमोशन मिळालं. खरं म्हणजे त्यातही माझी कर्तबगारी श्रेष्ठ ही भावना श्रीकृपेची जाणीव असूनही जास्त होती. अहम असंच सोडणार आहे का मला? आणि नोव्हेंबर 1976 सातारा मुक्कामी सरकारी डाक बंगल्यावर रात्री निद्रिस्त असताना एक अर्थपूर्ण स्वप्न पडलं. स्वप्नात श्रींनी दर्शन दिलं. ते गंभीर होते. मला म्हणाले, तुम्ही 1 लाखाचे धनी आहात, 6 लाखांचं धनी व्हाल. मी जागा झालो.
स्वप्नात श्रींचं दर्शन झाल्यानं आंतरिक आनंद झाला होता आणि त्याहीपेक्षा मी 6 लाख मिळवून श्रीमंत होणार या गोष्टीचा जास्त आनंद झाला होता. त्यावेळी 6 लाख म्हणजे केवढी रक्कम. यथावकाश उकल झाली. ते 6 लाख म्हणजे षड्रिपू होते. धवल अनुभूतीची चुणूक. सातारच्या सरकारी डाक बंगल्यावर किती दिवस राहायचं? बिराड तर थाटलंच पाहिजे. आर्यांगल मेडिकल स्टोअरचे मालक बाळासाहेब पाटील. मदत करण्याचा स्वभाव. मला भाड्यानं घर मिळवून देण्यासाठी हात पुढे केला. अगदी 2 दिवसातच मंगळवार पेठेतलं एक घर त्यांनी मला सुचवलं. आनंद नावाचं एक जुनं दुमजली घर. फारसं आवडलं नसून सुद्धा राहण्याचा विषय पूर्ण करावा म्हणून मी ते पसंत केलं. माडीवरची जागा. एका भिंतीला एक लाकडी जुनाट पलंग, जुना चिंचोळा आणि उंच पायऱ्यांचा. मातीच्या जाड भिंती. बाहेरची भली मोठी खोली, लांबट आकाराची. आत एक खोली, त्यात जुनाट मोरी. ते होतं स्वयंपाकघर. घरात खिडक्या एकूण 4. बाहेर 2, आत 2. उभ्या गंजलेल्या गजांच्या. खिडक्यांच्या चौकटी जीर्ण झालेल्या लाकडांच्या, रंग उडालेला. जमीन सारवण्याची. सर्वच गोष्टी लक्षात राहणाऱ्या. घराची चावी लगेचच हातात पडली. त्याच रात्री बाहेर जेवण उरकून झोपायला गेलो. छान विश्रांती घेऊया म्हणून घरात प्रवेश केला. बाहेरच्या आणि आतल्या खोल्यांचे दिवे लावले. पण का कुणास ठाऊक उदास वाटू लागलं. विश्रांतीची भावना गढूळ झाली. मन रमावं म्हणून जवळच बाळगलेलं बिरबल कथांचं पुस्तक वाचू लागलो. तेवढ्यात लाईट गेले. अंधार. अंतराला काहीच नव्हतं. उशाला छोटी बॅग घेतली आणि केव्हा तरी झोप लागली. आणि रात्री मध्येच अचानक जाग आली. मी डाव्या कुशीवर झोपलो होतो. खोलीभर अंधार. पण समोर असलेल्या दूर अंतरावरच्या भिंतीजवळ मला काहीतरी दिसू लागलं. फिक्कट पांढरं. नेमकं काय हे ओळखू येत नव्हतं. वाटलं बाहेरचा एखादा प्रकाश कुठून तरी आत आला असेल. पडल्या पडल्या खिडकी बाहेर पाहिलं. रस्त्यावरही प्रकाश नव्हता. मग कुठून आली ही पांढरट आकृती? मी निरखून पाहू लागलो. किंचित बदलती झाली ती आकृती. विशिष्ट आकार नाही, पण पांढरट असं काहीतरी. न गाठोड्याचा आकार न सुपाचा. काहीच समजत नव्हतं. मग मात्र अंगातून शिरशिरी गेली. अर्थही लागला. हे काहीतरी विचित्र होतं. अमानवी. दैवी तर नाहीच नाही. हो, निश्चित तेच होतं. पण भिवून चालणार नव्हतं. रात्र मोठ्या धिटाईनं जागून घालवली. पहाट झाली. फटफटलं. तसं जवळचा मित्र गाठला, श्रीखंडे. त्याच्याकडे आंघोळ केली आणि तिथूनच ऑफिसला गेलो. सकाळी 11च्या सुमारास बाळासाहेब पाटील ऑफिसमध्ये आले. त्यांनी मला निरखून पाहत विचारलं, काय साहेब, काल झोप वगैरे लागली ना नव्या जागेत? नाही हो, अजिबात नाही, मी म्हणालो. जाऊ द्या हो साहेब, आपण दुसरी जागा पाहूया. तोपर्यंत तुम्ही माझ्याच घरी राहा. आणि साहेब, तुम्ही त्या जागेत अजिबात जाऊच नका. का बरं? ते जाऊ द्या हो, तुम्हाला काय करायचं, जाऊ नका म्हणजे झालं. अहो पण का? सांगू? बाळासाहेबांनी भरपूर वेळ घेतला आणि पुढं सांगितलं, अहो लोकांनी मला वेड्यात काढलं तुम्हाला जागा मिळवून दिली म्हणून. अहो पण का? सांगू? पुन्हा आवंडा गिळून बाळासाहेब म्हणाले, त्या जागेच्या मालकाचा मुलगा मिलिटरीमध्ये होता. तो युद्धात मेला आणि त्याचं तिथे येणं जाणं आहे. बापरे! कृष्ण अनुभूतीनं पुन्हा अंगातून शिरशिरी निघून गेली. मंगळवारातल्या त्या घराची पायरी पुन्हा चढलो नाही. शिपायाला पाठवून छोटी बॅग वगैरे ऑफिसमध्ये आणून घेतली. रात्री मुक्काम सरकारी डाक बंगल्यावर. 2-3 दिवसातच दुसरं घर मिळालं, गुरुवार पेठेत. माडीवरचं घर, छोटंसंच, पण कुटुंबही छोटं. मी, मनीषा आणि चिमुरडी विदुला. सुरुवातीच्या काही दिवसातच एके रात्री अत्यंत विलक्षण अनुभवजन्य स्वप्न पडलं. त्याला दृष्टांत म्हणणंच अधिक उचित होईल. त्या दृष्टांतात श्रीजी आले. मला म्हणाले, तुम्ही मांडी घालून बसा, आम्ही तुमच्या भ्रूमध्यावर फुंकर मारणार आहोत. तुम्ही समाधीत जाल. हे ऐकून मी घाबरलो. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, मला भीती वाटते. तसं ते म्हणाले, भीतीचं कारण नाही, आनंद होईल. आणि मी कळसूत्री हालचाली करत मांडी घालून त्यांच्या पुढे बसलो. त्यांनी माझ्या भ्रूमध्यावर फुंकर घातली. पुढचं मला काहीच आठवत नाही. सकाळी जागा झालो तेव्हा लक्षात आलं, मला गाढ झोप लागली होती. ती समाधी होती का धवल अनुभूतीचं मोरपीस?
श्रीजींचे स्वप्नदृष्टांत अधिकारी व्यक्तीला सांगावेत असं वाटू लागलं. मी माझं मन पत्रातून मोकळं केलं. ते बाबूराव पारखे साहेबांजवळ. त्यांनी उत्तर पाठवलं. त्यात लिहिलं होतं की स्वप्नदृष्टांत चांगले तर आहेतच, परंतु अधिक खुलाशासाठी अक्कलकोटच्या संपर्कात राहावे. मनाची ओढ अक्कलकोटच्या दिशेनं जाऊ लागली. श्रीजींनी मनात प्रवेश आपसूक केला होता आणि नेमक्या त्याच सुमारास स्वतः श्रीजी साताऱ्यात आले. त्यांची उतरण्याची, पाद्यपूजेची आणि मुख्य रस्त्यावरील गणपती मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची वगैरे सारी व्यवस्था राणी सरकारांनी केली होती. श्रीजी मंगळवार तळ्याजवळच्या राजवाड्यावर मुक्कामाला होते. मला हे समजल्यानंतर अधीरतेनं मी सकाळी सूर्योदयाच्या वेळी दर्शनासाठी गेलो. बाहेर काही मंडळी शांत बसली होती. त्यात पुण्याचे डॉक्टर पटवर्धन ओळखीचे होते. वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. मी दबक्या आवाजात त्यांना माझं दृष्टांत कथन केलं. त्यांनी सूचनावजा मार्गदर्शन केलं की श्रीजींपुढे जे काही सांगायचंय ते अगदी थोडक्यात मोजक्या शब्दात सांगावं. मी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव केली आणि आतल्या दालनात गेलो. दाराबाहेर कोणीतरी उभं होतं. मी खुणेनं विचारलं, आत जाऊ का? त्यांनी खुणेनंच हो असं सांगितलं. मी श्रीजी जिथे होते त्या खोलीत पाऊल टाकलं. अंगातून आनंदाच्या लहरी जाणू अनुभवत होतो, तरी एक तऱ्हेचं आदरयुक्त दडपण देखील जाणवत होतं. श्रीजी उभेच होते. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे पाहिलं. मी आनंद दर्शनात काय बोलावं हे विसरून गेलो, पण सावरून म्हणालो, महाराज, मला आपली स्वप्नदर्शनं होतात आणि खूप आनंद होतो. श्रींनी माझ्यावरून नजर हटवली. किंचित अधोदृष्टी झाली, मुद्रा विचारी झाली आणि क्षणार्धात माझ्याकडे पाहून हसतमुखानं आशीर्वादाचा हस्त वर झाला. बोलणं काहीच झालं नाही. मी वाट पाहत उभाही राहू शकत नव्हतो, कारण त्यांच्या आशीर्वादाची खुबी जाणवली. बर, या आता, असाच अर्थ असावा असं मला वाटलं. मी तसाच अधुऱ्या मनानं मागे फिरलो. आनंद झाला होता, पण समाधान झालं नव्हतं. धवल अनुभूतीमधील झिरझिरीत पडदा. श्रोते हो, आत्ताच आपण आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात आलेल्या सत्यानुभवांवर आधारित सुधीर कुलकर्णी लिखित कृष्णधवल या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलत. आज आपण या अभिवाचनाचा भाग 4 ऐकलात.